पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार। सणासुदीला हाच सात्विक आहार। आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार। केशवराव भोसले नाट्यगृहाची दुर्घटना घडल्यानंतर एका आठवड्यात घोषित केलेल्या निधीपैकी 25 कोटी रुपयांचा निधी तात्काळ वर्ग करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजाशी असलेली आपली नाळ आणि बांधिलकी व्यक्त केली। केशवराव भोसले नाट्यगृह हे पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने आणि पूर्वीप्रमाणेच उभे राहील यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले। केशवराव भोसले नाट्यगृहाला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते। लोकराजा राजर्षी शाहूंच्या कलाप्रेमाचे प्रतीक असणारे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या महासंकटानंतर पुन्हा एकदा त्याच पूर्वीप्रमाणे उभे राहील यासाठी तमाम रंगकर्मींच्या आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन शासन युद्ध पातळीवर कार्यरत आहे। त्यामुळे येणारी दिवाळी पहाट हा सांस्कृतिक कार्यक्रमाने नाट्यगृहात सादर करू, असे अभिवचन शिवसेना नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले। केशवराव नाट्यगृहात सुरुवातीला पुनर्बांधणीच्या कार्यक्रमांची त्यांनी पाहणी करून सूचनाही केल्या। यावेळी महानगरपालिका गटनेते सत्यजित उर्फ नाना कदम, नगरसेवक आदिल फरास यांच्यासह विविध रंगकर्मी उपस्थित होते। प्रारंभी प्रसाद जमदग्नी यांनी सर्वांचे स्वागत करताना एक पालक या नात्याने आमदार राजेश क्षीरसागर यांनी अल्पावधीतच या कामाला गती देण्यासाठी व्यक्तिगत लक्ष घातले आहे। यावेळी राजप्रसाद धर्माधिकारी यांनीही मनोगत व्यक्त केले। आमदार राजेश क्षीरसागर यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची दुर्घटना घडल्यानंतर एका आठवड्यातच घोषित केलेल्या निधीपैकी 25 कोटीचा निधी तात्काळ वर्ग करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजाशी आपली असलेली समरसता आणि बांधिलकी कृतिशीलपणे व्यक्त केली आहे। केशवराव भोसले नाट्यगृह हे पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने आणि पूर्वी असेल त्याप्रमाणे उभे राहील यासाठी आपण कटिबद्ध असून सर्व नाट्यकर्मींनी यासाठी नियमित लक्ष देऊन वेळोवेळी सूचनाही कराव्यात, असेही सांगितले। सर्वांचे आभार धनंजय पाटील यांनी मानले। या औपचारिक सत्कार सोहळ्याच्या वेळी पद्माकर कापसे, सुनील घोरपडे, कला शिक्षक सागर बगाडे, नितीन सोनटक्के, गायक दिनेश माळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।